महापालिकेत शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार आहे। पुण्यात भाजप विरोधात स्वबळावर लढण्यासाठी रवींद्र धंगेकर इरेला पेटतात। एकीकडे भाजपला विरोध करत असताना धंगेकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसतोय। कसं पाहूया। पुणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं पुण्यात 145 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। त्यामुळे आता माघार नाही असा पवित्रा रवींद्र धंगेकरांनी घेतलाय। पुणे महापालिकेतील 41 प्रभागांपैकी 37 प्रभागात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत। भाजपने देखील शहरातील 41 प्रभागातील 165 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। एकीकडे अर्ज छाननीनंतर भाजप सेना युतीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र रवींद्र धंगेकर स्वबळावर लढण्यासाठी ठाम आहेत। बॉम्ब फोडलेला आहे, कुठं आता धातू गोळा करायला जाणार आहेत? कुठलाय बॉम्ब? काय माघार नाही, काय नाही। उलट तुम्हाला सांगतो, आमचे नेते बोलतात ते युतीच्या बाबतीत बोलतात, पण तुम्हाला सांगतो सगळ्यात आमचे 165 उमेदवार तयार होते। अचानक अर्ध्या तासात आम्हाला फॉर्म देताना आमची लय गडबड झाली, पण 165 उमेदवार तयार होते। मी तुम्हाला सांगतो, अर्ज काय माघारी घेतले? बघा आता राजकीय बोलायचं तर कोण देणार आहे परत माघारी? कुठला कार्यकर्ता माघारी देतो का? अहो तो त्याचा पानाला लावतो। एवढे शिंदे साहेबांचं उमेदवारी मिळले, एवढं मोठं नेतृत्व आहे आणि आम्ही ते नेतृत्व मानलेलं आणि त्यांचंही मिळालेलं पत्र कोण देईल का या जगात? अरे एवढं मोठा माणसाचं लढाई ठरलेली आहे। बॉम्ब फोडलेला आहे, बॉम्ब फोडलेला कोण आता त्याचे चिंध्या गोळा करणार? आता सगळे लढणार, 165 लढणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे। एका वाईट विकृतीच्या विरोधात, ज्यांनी समाजाला लुटून खाल्लं, धुवून खाल्लं, समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध माझ्या मुलाला मी उभं केलेलं आहे आणि माझी लढाई थांबणार नाही। तुम्हाला माहिती आहे युती सगळीकडे होईल, पण मी तुम्हाला होतो युती होणार नाही माझ्या मुलाच्या वार्डात। माझा मुलगा धनुष्यबाण आणि धनुष्यबाणावर लढणार आणि कायम सर्व जाती धर्माला घेऊन माझा मुलगा लढणार, म्हणजे लढणारे जिंकणार। आणि काय माहिती का, लढणाऱ्याचं पोरग ते, म्हणून तुम्हाला मागे सांगितलं ते रक्त थांबणार आहे का? अरे माझं रक्त आहे ते। धंगेकरांनी भाजपला विरोध केलाय, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांचा सॉफ्ट कॉर्नर दिसतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात काही गुंडांच्या कुटुंबात तिकीटं दिली, यावर मात्र धंगेकर सोयीची भूमिका घेताना दिसतायत। अजित पवारांनी दिलेली उमेदवारी ही चूक आहे का मग योग्य आहे? तुम्ही गुन्हेगारीच्या विरोधामध्ये बोलत आलेला आहात। अजितदादांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं तुम्हाला वाटतं? आता अजितदादा मोठं नेतृत्व आहे, मी कधी अजितदादाबद्दल वाईट बोलत नाही, तो माहिती आपण परिवारातले लोक आहेत, पण प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढतो। अजितदादाच्या विरोधात उद्या प्रवृत्ती म्हणजे मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कधीच बोलत नाही, पण तिथं प्रवृत्ती बोलतो मी। आजही सांगतो, लोक माझ्या अंगावर येतात, पण मी गुन्हेगारांना किंवा ज्यांच्यावरती आरोप आहेत अशांना उमेदवारी देणं योग्य आहे? अहो समाजाने त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ना। आपण समाजामध्ये काय रवींद्र धंगेकर एक सामान्य गुन्हेगार म्हणून काय वाटतं? दिलेली उमेदवारी जी आहे, गुन्हेगार असतील किंवा मग ज्यांच्यावरती आरोप आहेत अशांना उमेदवारी देणं एक सामान्य पुणेकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? चुकीची आहे, दिली नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे। आणि तो आता ज्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण तुम्हाला सांगतो की भयमुक्तपणे पाहिजे, गुन्हेगारी मुक्तपणे पाहिजे। आमच्या पिढीला आम्ही काय देतो, देणार आहे, हे देणार आहे का? रवींद्र धंगेकरांनी स्वतःच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी प्रचारही सुरू केला। धंगेकरांनी प्रभागातल्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या। मी नीलमताई गोरेंशी चर्चा केलेली आहे। या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील, फॉर्म ठेवायचं की नाही। धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी म्हणजे शिवसेनेने मला देखील दिलेले नाहीत। त्याच्यामुळे पुण्याच्या संदर्भामध्ये आमची सगळ्यांची माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर चर्चा होईल। जी काय आपल्याकडे स्टेटमेंट दिली जाते ती आपण अधिकृत मानू नये। ज्यावेळी शिंदेसाहेब शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतील। पुण्यात धंगेकरांची भूमिका कायम भाजपच्या विरोधात राहिली। जैन बोर्डिंग प्रकरणात त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवलं होतं। निलेश घाळवर प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटलांवरही त्यांनी आरोप केले होते। त्यातच जागावाटपात भाजपनं शिवसेनेला फक्त 15 जागा देण्याची तयारी दाखवली होती। त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत ही युती फिसकटली आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.